आता इथं एवढी मोठी गर्दी आणि इथं आम्ही एवढ्या गर्दीच्या चॅपाऱ्यात कायला शिरलो ते सांगतो तुम्हाला. चला पुढं. सगळे पोरं जरा आता देवदाराम करायला लागले तर त्यामुळे सकाळी सकाळी निघालो देवाला. त्याच्या आधी आपल्या गाडीला पेट्रोल टाकून घेतलं आणि इथं जरा मोठमोठ्याले शेट लोक भेटले. आता जरा पावसाचं वातावरण वाटत होतं त्यामुळं काय आपापल्या मोबाईलची सोय करण्यासाठी सगळ्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन टाकल्या. प्लॅस्टिकच्या पिशवीत काय मोबाईल टाकले निघाले पुढं गेल्यानंतर ब्लॉगर संदीप शेठ भेटले. संदीप भाऊला म्हणलं चला आता चहा तर प्यावाच लागन. आता इथं रस्त्यावर कवर गप्पा मारीत बसता. चहा पाणी पेलो तर यांच्यासोबत जरा गप्पा मारल्या. जरा लांब जायचं होतं त्यामुळे आम्ही पावसा पाण्याचं म्हणलं लवकर जावा. मग काय त्यांना टाटा बाय बाय केला आणि गेले पुढं. निम्मे गाबडे पुढे गेलते त्यामुळे त्यांना गाठी लादी आणि यांच्या इथं गप्पा रंगल्या. जरा त्यांना म्हणलं गप्पा बंद करा आणि चला लवकर. तवर काय गडी निघाले ना. तशी रस्त्याने यांची चष्म्याची देवाणघेवाण चालली होती. वातावरण काय मस्त झालतं त्यामुळे सगळ्यांनी ठरविलं फोटो काढायचे. मग काय फोटो काढले आणि या दोघांची इथं भांडणं चालली होती आणि ज्याची भीती होती ते शेवटी झालंच. आणि पाऊस आला त्यामुळे जरा निवाऱ्याला थांबलो तर हे बघा रस्त्याने आम्हाला पाहुणे भेटले. पाहुणे रावे काय तोंड उघड बोलत येतं आणि घरी जाऊन काड्या करते. त्यामुळे यांच्यापासून जरा लांबच राहावं म्हणलं. पाऊस तर काय लईच येत होता पण तसंच पावसा पाण्याचं निघालो पुढं. मित्रांनो हा प्रवास 1.5 मिनिटात सांगणं काही शक्य नाही त्यामुळं पार्ट 2 चा ब्लॉग नक्की बघा. तोपर्यंत टाटा बाय बाय.